महात्मा गांधींची हत्या आणि नथुराम गोडसेंचं उद्दांतीकरण. जैन मुनी निलेश चंद्र यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. सविस्तर सांगतो. राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेकदा वादाच्या मोठ्या ठिणग्या उडतात. पण आता या ठिणग्यांनी एका वणव्याचं रूप घेतलं आहे. कारण नेहमीच आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे जैन मुनी निलेश चंद्र यांनी आता थेट देशाच्या इतिहासातील अत्यंत संवेदनशील मुद्द्याला हात घातला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा उघडपणे समर्थन केलं आणि नथुराम गोडसेंचे गोडवे गायले आहेत. त्यांच्या या भडक आणि संतापजनक विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्माचे मुनी थेट एका हत्येच्या आणि बंदुकीच्या गोळीचे समर्थन कसे करू शकतात, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत विचारला जात आहे. काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भिवंडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये जैन मुनी निलेश चंद्र भाषण करत होते. यावेळी बोलताना त्याने अचानक आपला मोर्चा भारताची फाळणी आणि महात्मा गांधी यांच्या हत्येकडे वळवला. त्यांनी अत्यंत खळबळजनक विधान करत म्हटले की नथुराम गोडसेने गांधींच्या छातीत गोळी ठोकली म्हणूनच आज हिंदू सुरक्षित आहेत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे असंही अत्यंत जहाल विधान केलं की गांधीजी, तुमचं प्रेम फक्त चंद्र आणि ताऱ्यांवर होतं, एका विशिष्ट समुदायाकडे इशारा करत. त्याचं फळ आम्हाला देशाच्या फाळणीतून मिळालं. जर गोडसेने त्या दिवशी धाडस दाखवलं नसतं आणि छातीत गोळ्या झाडल्या नसत्या तर आज संपूर्ण हिंदू समाज कलमा पडताना दिसला असता. हे विधान इतकं विषारी होतं की सभेतील वातावरण क्षणातच तापलं. राष्ट्रपित्याबद्दल आणि देशाच्या इतिहासाबद्दल एवढं द्वेषपूर्ण विधान एका संन्यासाकडून आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. भिवंडी हे नेहमीच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या एक अतिशय संवेदनशील शहर मानलं जातं. या शहरात जैन मुनी निलेश चंद्र यांची एक मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भाषणाच्या ओघात भडकपणा आणण्यासाठी त्यांनी इतिहासाचे अत्यंत चुकीचे दाखले देण्यास सुरुवात केली आणि थेट गोडसेच्या हिंसक कृत्याला शौर्याचा दर्जा देऊन टाकला. आजच्या सोशल मीडियाच्या युगात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. सभेला उपस्थित असलेल्या काही लोकांनी या विषारी भाषणाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो तातडीने सोशल मीडियावर अपलोड देखील केला. पाहता पाहता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि एक्स म्हणजेच ट्विटर या व्हिडिओने आग लावली. व्हिडिओ व्हायरल होताच सर्व स्तरातून संतापाची मोठी लाट उसळली. भिवंडीतील नागरिकांनी आणि अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून निलेश चंद्र यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. असं भडक विधान अचानक किंवा भावनेच्या भरात तोंडून निघत नाही, तर यामागे एक स्पष्ट राजकीय आणि वैचारिक अजेंडा नक्कीच दडलेला असतो. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण अत्यंत तापलेलं आहे. विधान परिषदेच्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशा वेळी मतांचे ध्रुवीकरण म्हणजेच वोट बँक पोलरायझेशन करण्याची प्रयत्न जोरात सुरू असतात. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारची प्रक्षोभक विधाने जाणीवपूर्वक केली जातात, जेणेकरून एका विशिष्ट कट्टर विचारधारेच्या लोकांना आकर्षित करता येईल. नेहमीच चर्चेत आणि कॅमेऱ्याच्या झोजात राहण्याची सवय असलेल्या निलेश चंद्र मुनींना हे उत्तम ठाऊक आहे की महात्मा गांधी किंवा हिंदू मुस्लिम यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर बोललं की मीडिया आणि राजकारणात मोठी प्रसिद्धी मिळते. नथुराम गोडसेंचं उद्दांतीकरण करण्याचा एक छुपा अजेंडा काही कट्टरपंथी संघटना नेहमीच राबवत असतात. आता धार्मिक मंचांचा आणि भव्य वस्त्रांचा वापर करून या राजकीय अजेंड्याला खतपाणी घालण्याचं काम सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यातून समाजातील दोन गटांमध्ये मोठी तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा अत्यंत धोकादायक प्रयत्न आहे. निलेश चंद्र मुनी यांचं नाव वादात अडकण्याची आणि खळबळ उडवून देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांचा भूतकाळ अशा अनेक राजकीय आणि प्रक्षोभक घटनांनी भरलेला आहे. मुनी कमी
आणि राजकारणी जास्त अशीच त्यांची ओळख बनत चालली आहे. चला यांचे काही मुद्दे जाणूया. सर्वप्रथम दादरच्या कबूतरखान्याचा वाद. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध कबूतरखान्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तर निलेश चंद्र यांनी थेट मैदानात उतरून जन आंदोलन छेडण्याचा आणि स्वतःच्या हाताने कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्याचा इशारा दिला होता. महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे मी शांत होतो, नाहीतर दाखवून दिलं असतं, अशी थेट राजकीय भाषा त्यांनी वापरली होती. द्वितीय, मराठी विरुद्ध मारवाडी वाद. राज्यात जेव्हा मराठी आणि मारवाडी किंवा गुजराती असा भाषिक वाद उफावून आला होता, तेव्हाही निलेश चंद्र यांनी त्यात उडी घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर मराठी नेत्यांच्या भूमिकेवर त्यांनी थेट पलटवार केला होता. तुम्ही एक चपाट मारली तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्हीच आमचे आमदार आणि खासदार उभे करू आणि थेट पंतप्रधान मोदींकडे जाऊ, अशी दरपोटकी त्यांनी एका मुलाखतीत केली होती, ज्यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तृतीय, मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट पंगा. मराठा आरक्षणाचे आक्रमक नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतही त्यांनी शाब्दिक युद्ध छेडले होते. जरांगे यांनी जेव्हा राजकीय नेत्यांना आणि महापुरुषांवर बोलणाऱ्यांना इशारा दिला होता, तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देताना निलेश चंद्र यांनी बोलले होते, जरांगेंनी आधी भिवंडी मुंब्र्यात जाऊन तिथे फटके द्यावे, आम्हाला शहाणपणा शिकवणे. स्वतंत्र बोचरे आणि चितावणी खोर शब्दात टीका केली होती. चौथं, निवडणुका लढवण्याची उघड भाषा. एक संन्यासी असूनही निलेश चंद्र हे नेहमीच राजकारणात प्रचंड रस दाखवतात. आगामी निवडणुकांमध्ये जैन समाजाची वेगळी राजकीय पार्टी असावी, आम्ही भारतभर प्रचार करू आणि स्वतःचे उमेदवार उभे करू, अशी उघड राजकीय भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली आहे. मित्रांनो, जैन धर्म हा जगाला अहिंसा परमो धर्म म्हणजेच अहिंसा हाच सर्वोच्च धर्म आहे असा पवित्र संदेश देतो. याच अहिंसेच्या तत्वावर महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आणि ब्रिटिशांसारख्या भल्लाढ्य सत्तेला नामवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र त्याच जैन धर्माचे एक मुनी जेव्हा नथुराम गोडसे यांना खुलेआम समर्थन करतात, तेव्हा तो केवळ गांधीजींचाच नव्हे तर खुद जैन धर्माच्या मूळ शांतताप्रिय तत्वांचाही घोर अपमान ठरतो. सुदैवाने खुद जैन समुदायातील अनेक शांतताप्रेमी नागरिकांनीही या विधानाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता पाहायचे हे आहे की समाजात जाणीवपूर्वक धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अशा विधानांची दखल गृहमंत्री, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन घेणार का? त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार की निवडणुकांच्या राजकारणात हा ज्वलंत मुद्दाही राजकीय वाढण्यासाठी असाच सोयीस्कररित्या धगधगत ठेवला जाणार? महाराष्ट्राच्या आधीच गढूळ झालेल्या राजकीय वर्तुळात हा नवा वाद आगामी काळात कोणता स्फोट घडवून आणतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार. मित्रांनो, संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.